नमस्कार. आज आपण जळगाव पोलीस भरतीमध्ये आलेले काही प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं उदाहरण आहे, 32.104 मधून कोणती संख्या वजा केली म्हणजे उत्तर 18.405 येईल. याचं उत्तर सोपं आहे. हे 32.104 मधून 18.405 वजा करायचे. म्हणजे आपल्याला ती संख्या मिळेल 14 5 गेले 9. हे आहे उत्तर 13.99. चला तर पुढील उदाहरण, 65 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च 7,800 रुपये आहे, तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च किती? 65 विद्यार्थ्यांच्यासाठी 7,800, तर 90 साठी किती? तिरकस गुणाकार करायचा. 7,800 गुणिले 90, भाग देऊन घेऊया. 3 5 65, 13 5 65, 13 78, आणि 0 2 5 आणि भाग देऊया. 5 1 600 गुणिले 18 बरोबर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीसाठीचा एकूण खर्च. या ठिकाणी आहे त्याचा पर्याय. चला तर पुढील उदाहरण घेऊया. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहेत, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 आहे, म्हणजे 24 गुणिले 3 किती येतात? 72. आणि यापैकी सर्वात लहान काय? 2. आपल्याला सर्वात लहान व्यक्तीचं विचारलंय म्हणून ते 2. असं करायचं. 72 गुणिले यांची बेरीज किती आहे? 7 आणि 3 10 आणि 2 12. 12 पैकी 2 12 72, 6 दुनी 12. 12 वर्ष सर्वात लहान व्यक्तीचे वय. चला तर पुढील, 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? लिहून घेऊया. 2400 पैकी 144 गुणिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 24 एके 24, 24 106%. या ठिकाणी आहे तो पर्याय. चला पुढे, 7/12चे 6% किती? 7/12चे 6%. 6 एके 6, 6 दुनी 12. 7/2 गुणिले 1/100.
या ठिकाणी याला भाग देऊया. 42 3.5 छेद 100. 2 घरं डावीकडे सरकते. 100 आणल्यावर 0.035. पर्याय कोणता आहे? 1 नंबर. चला पुढे पाहूया. पंधरा मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? पंधरा मजूर 8 तास काम करून तेच काम 16 मजूर 9 एके 9, 9 दुने 18, 8 एके 8, 8 दुने 16. हा 2 गेला, हा 2 गेला. 15 दिवसात पूर्ण करतील. पुढील घेऊया. या ठिकाणी देऊया, भागाकार करूया. इथं मी लिहून घेते. 21 भागिले 27 भागिले 9 गुणिले 4 वजा 3. 9 त्रिक 27, 3 चौक 12 वजा 3, 12 वजा 3 9. उत्तर राहतं 21 भागिले 9. या ठिकाणी पर्याय तो पर्याय नाही आहे, तर आपण त्याला भाग देऊन घेऊया. 3 त्रिक 9, 3 7 21, 7/3 हा पर्याय आहे. चला तर मग पुढील बघूया. 2 क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे, तर त्या संख्या कोणत्या? पर्यायामधून करायचं. क्रमवार संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. या ठिकाणी 14 गुणिले 15 210 येते. गुणाकार करून बघितला. सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची. क्रमवार संख्या लसावी हा त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे या कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार करायचा, तो 210 आला तर ते उत्तर. हे आहे याचं उत्तर. 280 चे 2/3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती? दोनशे 3 आणि 2 5 भाग देऊया. 5 5 25 36 बरोबर 56. लहान संख्या विचारली. लहान यातला 2 आहे, म्हणून 56 गुणिले 2 बरोबर 6 दुने 12, 1 गुणला 5 10 ने 11 ही आली लहान संख्या. चला तर मग पुढील बघूया. जर
x/y बरोबर 7/5 तर x अधिक y छेद x वजा y ची किंमत, या ठिकाणी x आणि y ची किंमत दिलेली आहे. चला ती फक्त त्यात टाकून घ्यायची. x अधिक y म्हणजे 7 अधिक 5 आणि x वजा y म्हणजे 7 वजा 5. 5 आणि 7 भाग जातोय 20/12 ही आली त्याची किंमत. चला पुढील उदाहरण पाहूया. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती? खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती? 3:7 आणि टेबलाची किंमत किती सांगितली? 441. या ठिकाणी टेबल 2 नंबरला आहे म्हणजे 7 आणि भाग देऊया. 7 एके 7, 7 42, 7 21 म्हणजे हे आलं 63. मग खुर्चीची काढू. म्हणून खुर्ची बरोबर 63 गुणिले 3, 3 9 आणि 6 18 ही आली खुर्चीची किंमत. चला पुढील पाहूया. बारा टक्के दराने 850 रुपयांचे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील? किती वर्ष लागतील विचारले. चला आता $408 गुणिले 100 छेद 850 गुणिले 12 शून्य गेला. चौतीस 2 आणि 2 4 वर्षे लागतील. पुढील घेऊया. या ठिकाणी आपण ते सूत्रानुसार केलं. म गुणिले द गुणिले क चे 100 फक्त डायरेक्ट केलेलं आहे. 3 संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती? 3 संख्यांची सरासरी किती आहे? 150. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली. 3 संख्यांची सरासरी 150 म्हणजे 150 गुणिले 3 बरोबर 15 45 आणि 1 0 आणि याची दुप्पट 2 900 ही दुप्पट केली. त्याची सरासरी काढू. मग आता आपण 900 भागिले 3 बरोबर 300 हे आहे याचं उत्तर. चला पुढील. 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती?
30 सेकंद आहे, छेदात 4 गुणिले 60 मिनिट आहेत ना. 30 एके 30, 30 दुणे 60, 1/4 दुणे 8, म्हणून गुणोत्तर बरोबर 1:8 या ठिकाणी. चला पुढील पाहूया. प्रशांत, सुशांत, प्रवीण व संजय यांनी अनुक्रमे 2, 4, 6 व 8 लाख रुपये गुंतवणूक करून भागीदारी व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला, तर त्यापैकी संजयला किती नफा मिळाला? 2, 4, 6, 8 याचा आपण भाग देऊन घेऊया. याला पहिला बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चौक 8. हे प्रमाण तयार झाले. याची बेरीज किती आहे? 5 आणि 5 10, 4 आणि 1 5 आणि 10. संजयचा भाग किती आहे? 4. संजय शेवटी आहे ना 4, म्हणून नफा किती झालाय? 4 लाख झालाय ना. नफा 4 लाख झालाय. हे 10, यांची बेरीज आहे ही 10. 1 भाग 40,000चा हा आला 1 भाग. 1 भाग एवढा आहे. संजयचं किती? 4 आहे, म्हणून संजय बरोबर 40,000 गुणिले 4, 1,60,000. हा झाला संजयचा नफा.